नमस्कार मित्रांनो, मी विशाल. आज आपण लाडकी बहीण ई-के-वाय-सी कशी करायची ते बघणार आहोत. पहिला तर आपण क्रोम ओपन करायचं आहे. क्रोम ओपन केल्यानंतर त्याच्यावरती सर्च करायचं आहे लाडकी बहीण. केल्यानंतर खाली लिंक असेल त्याच्यावर क्लिक करा. लिंक केल्यानंतर पहिल्यांदा जे आलेली आहे वेबसाईट माझी लाडकी बहीण योजना, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा. त्यावरती क्लिक करायचं आहे आपल्याला. वरती तुम्हाला दिसतंय ई-के-वाय-सी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याखाली लाभार्थ्याचे आधार कार्ड क्रमांक. तर 12 अंकी आपलं आधार कार्ड क्रमांक तिथे टाकायचं आहे. व खाली दिलेला 6 अंकी कॅप्चा आपल्याला जसं आहे तसंच आपल्याला खाली टाईप करायचं आहे. टाईप करून झाल्यानंतर खाली मी सहमत आहे या पर्यायावर क्लिक करायचं आहे आपल्याला. क्लिक करून झाल्यानंतर OTP पाठवा याच्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर जर सर्व्हर डाऊन असेल तर लाल रंगामध्ये या प्रकारे एरर येतो. एरर आल्यानंतर आपण जो कॅप्चा टाकलेला आहे तो रिफ्रेश करून आपण पुन्हा नवीन कॅप्चा टाकायचा आहे आणि OTP पाठवा या पर्यायावर क्लिक करायचं आहे आपल्याला. क्लिक केल्यानंतर ई-के-वाय-सी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना OTP टाका. इथे OTP टाकायचा आहे आपल्याला. OTP टाकल्यानंतर OTP सबमिट करा. सबमिट केल्यानंतर पुढे ई-के-वाय-सी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना इथे आपल्याला वडिलांचं किंवा पतीचा आधार क्रमांक टाकून खाली कॅप्चा जसा आहे तसाच भरायचा आहे आपल्याला. भरल्यानंतर खाली मी सहमत आहे याच्यावर क्लिक करून OTP पाठवावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर पुढे आपल्याला वडिलांचे किंवा पतीचे जे आपण नाव टाकलेलं होतं ते आलेलं आहे आणि पुढे जात प्रवर्ग आपल्याला विचारलेला आहे. तर आपण जर SC मध्ये येत असाल तर तिथे अनुसूचित जाती निवडा आणि ST मध्ये येत असाल तर अनुसूचित जमाती हा पर्याय निवडा. त्यानंतर प्रश्न पहिल्यामध्ये विचारलेला आहे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही तर तिथे निवडायचं आहे आपल्याला होय. आणि दुसऱ्या प्रश्नामध्ये पण आपल्याला तिथे पण होयच निवडायचं आहे. त्यानंतर खाली टिकमार्क करून सबमिट करा याच्यावर क्लिक करायचं आहे आपल्याला. सबमिट झाल्यानंतर ई-के-वाय-सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा आपल्याला हिरव्या बॉक्समध्ये मेसेज येतो.